नमस्कार. गुरुसंवाद मालिकेअंतर्गत आजपासून आपण जळगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या संमेलनाचे काही भागांमध्ये प्रक्षेपण करत आहोत. या संमेलनामध्ये आदरणीय सौ शोभाताई सर मुकादम यांनी अतिशय महत्त्वाचे विषय सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय श्री दत्ता काकांनी त्यांच्या भावपूर्ण आळत्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. आदरणीय आबांची उपस्थिती देखील संमेलनाचा महत्त्वाचा भाग होती. तरी सर्वांनी हे संमेलनाचे भाग नक्की बघा ही विनंती व अशाच सुंदर मुलाखतींसाठी व संमेलनांसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा. धन्यवाद. प्रमुख पुण्यक्षेत्रांमध्ये श्री क्षेत्र पद्मालय, पाटणा देवी, संत मुक्ताबाई मंदिर, संत चांगदेव महाराज मंदिर, ओंकारेश्वर मंदिर आणि उनबदेव यांचा समावेश होतो, जे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. जळगाव शहरात व जळगावची प्रमुख पुण्यक्षेत्र श्री क्षेत्र पद्मालय हे अडीच गणपती पीठांपैकी एक असून इथे अमोद आणि प्रमोद नावाचे स्वयंभू गणेश मूर्ती आहेत. कमळ तलाव आणि भीमकुंड हे इथील वैशिष्ट्य आहे. पाटणा देवी हे देवीचे एक प्राचीन आणि महत्वाचे हेमंडपंती मंदिर आहे, जे भास्करांच्या जन्मासाठी ही ओळखले जातात. संत मुक्ताबाई मंदिर संत मुक्ताबाईला समर्पित हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. संत चांगदेव महाराज मंदिर हे स्थान संत चांगदेव महाराजांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे, जे आध्यात्मिक महत्त्व ठेवते. ओंकारेश्वर मंदिर भगवान शंकराला समर्पित असलेले हे एक सुंदर आणि शांत मंदिर आहे. उनबदेव इथे गरम पाण्याचे नैसर्गिक झरे आणि प्राचीन शिव मंदिर आहे, जे पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. इतर धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे झुलते मनोरे प्राचीन अभियांत्रिकीचा नमुना असलेले हे मनोरे पाहण्यासारखे आहे. मेहरून तलाव व पार्क शहराच्या जवळ असलेले हे एक शांत आणि नैसर्गिक ठिकाण आहे. मी स्वतः जामनेरला प्रत्यक्ष भेट दिली आहे, तरी मला हे नाही माहित होतं की साईबाबांचे शिष्य रामगीर बुवा यांच्या मार्फत 1904 ते 1905 च्या सुमारास नानासाहेब चांदोरकर यांचे विनंतीवरून त्यांनी जामनेरमध्ये अद्भुत लीला मांडली होती, जिथे त्यांनी एका राजपूत टांग्यावाल्याचा वेशात येऊन नानासाहेबांचा अडचणी सोडवल्या होत्या, असे साई चरित्रात नमूद आहे. आता मी दीप प्रज्वलनाकरिता आदरणीय ज्येष्ठ केंद्र प्रमुख श्री बाबासाहेब साळुंखे, श्री मुकुंद कल्पे काका, श्री सौ शोभाताई, श्री राजेंद्र पाठक, श्री दत्त काका यांना आमंत्रित करीत आहे. सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनींचं आपण स्वागत करीत आहोत आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यावर सदैव राहोत अशी आपण सद्गुरुचरणी प्रार्थना करावी. कार्यक्रमामध्ये
कल्पेदादांनी एक मला आयडिया सांगितली आणि मला एक काम करायला सांगितलंय. शोभाताई, दत्तकाका आणि अबा त्यांचा कधीच वाढदिवस साजरा करू देत नाही. आणि ते नाही 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 आम्हाला काय ओवाळायचं, म्हणून कल्पेदादांनी हे ओवाळणं आणि या मुलांच्या तर्फे एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्या शुभेच्छा दिल्या. आता त्यांच्यासाठी एक पुढे त्यांना शुभकामना किंवा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून एक 4 ओळीची कविता आहे. त्या कवितेमध्ये ते कधी म्हणू देणार नाही आपल्याला, असं एक ते कधीच सापडणार नाहीत ते आपल्याला. म्हणून जीवेत शरद शतम अशी जेव्हा ओळील मी हात वरती करेल तेव्हा म्हणायचं. कसंही म्हणजे तुमच्या सोयीनी, पण ते सिनियर माणसं आहेत. मी ओळी म्हणतो त्या खूप अर्थपूर्ण आहेत, त्या नीट ऐका. आणि ज्यावेळेस जीवेत शरद शतम येईल त्यावेळेस मी हात वरती करतो. अबा आता तुम्ही नाही म्हणू शकणार नाही, आम्हाला सगळे आता कोणाला जाऊ देणार नाही. या जन्माची गत जन्माची पुण्याई सुफल हो, दीर्घ निरामय आयुष्याची तुम्हाला हो. विघ्न विनाशक गणेश तुम्हा वरदे ओ सुखदम. जीवे शरदशतम, जीवे शरदशतम, जीवे शरदशतम. उत्तन धान्य संपदा वर्षद तुमच्या घेई. विजयश्रीची अवती भवती सदा फिरोवाही. कुणीव कसली तुमान भासो आस हीच नित्यम. जीवे शरदशतम, जीवे शरदशतम, जीवे शरदशतम. उभयलोकीचे सौख्य साधण्या स्मरा पंचसाम. जीवा शिवाचे ऐक्य साधण्या नको तुझी कामना. नरजन्माचे सावे ध्येय हेच सत्यम. जीवे शरदशतम, जीवे शरदशतम, जीवे. ही आरती सर्वांनी म्हणायचे. वर्णुकीते उपकार गुरुमायेते, वर्णुकीते उपकार मायेते, वर्णुकीते उपकार गुरुमायेते, वर्णुकीते उपकार. दवरात करुणी कोडी, दवरात करुणी कोडी बरी ये उदार, बरी ये उदार. उपकार गुरुमायेचे, उपकार गुरुमायेचे, उपकार. शरण दाता गाऊनी आली, शरण दाता गाऊनी आली. रुद्रा प्रियप्रेम हो, रुद्रा प्रियप्रेम हो. वर्णुकीते उपकार गुरुमायेचे, वर्णुकीते उपकार गुरुमायेचे, वर्णुकीते उपकार. मूळ बाळगी प्रेमळ मायती, मूळ बाळगी प्रेमळ मायती. घेतला माझा भाग, घेतला माझा भाग. वर्णुकीते उपकार गुरुमायेचे, वर्णुकीते उपकार गुरुमायेचे, वर्णुकीते उपकार. मुक्ती सुख मज हाती दिधले, मुक्ती सुख मज हाती दिधले. जीवनी केले तो, जीवनी केले तो. वर्णुकीते उपकार गुरुमायेचे,
गुरुपंथींपैकी एक म्हणजे परमपूज्य श्री अजमेश्वरी बाबा यांचा उरूस आहे. तर त्यांचा उरूस म्हणून त्यांची एक गोष्ट सुरुवात करण्यासाठी म्हणून मी सांगतोय की आपण आपलं कामकाजासाठी विडा लावतो, आपलं काम होत नाही, त्यावेळेला माझं काम होत नाही, माझं काम होत नाही म्हणून आपण फ्रस्ट्रेट होऊन जातो बऱ्याच वेळेस. तर त्याचं मागचं कारण ह्या गोष्टीमधून समजतं. अजमेर बाबांकडे एक भक्त आला, तर त्यांनी त्यांना प्रश्न विचारला. आता अजमेर शरीफ बाबा म्हणजे ब्रह्म, स्वतः परब्रह्म अवस्थेला ते गुरु, जसे आपले दादा. तर तो भक्त त्यांनी आपला प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. अजमेर शरीफ बाबांनी त्यांना मार्गदर्शन केलं की तू माझ्या बाजूला बसून कुराणाचं पठण कर. तर त्याप्रमाणे त्यांच्या आज्ञेमुळे तो त्यांच्या बाजूला बसून कुराणाचं पठण करत असे. थोड्या दिवसांनी एक अजून भक्त आला. त्यांनी प्रश्न विचारला की माझी अशी अशी अडचण आहे आणि मला असं असं त्रास होतोय, तर तुम्ही निराकरण सांगा. अजमेर शरीफ बाबा म्हणाले तुझं काम होईल. आणि त्याचं काम झालं आणि तो दुसऱ्या दिवशी सांगायला आला की माझं काम झालं. त्याच्यामुळे त्या भक्ताचं काम झालं म्हणून ह्याच्या मनात प्रश्न आला की बाबा तो उशिरा आला माझ्यापेक्षा आणि त्याचं तुम्ही काम लवकर केलं, माझं केलं नाही. तर अजमेर शरीफ बाबा त्याला म्हणाले की मी तुला माझ्या सान्निध्यात बसून, म्हणजे परब्रह्माच्या सान्निध्यात बसून धर्मग्रंथ जो की अतिपवित्र आहे तो वाचायला लावतोय. माझ्या सोबत बसण्याचा योग तुला येतोय आणि तो तू गमावलास. एका अडचणीसाठी तो तू योग गमावलास. तू जा, तुझं काम होऊन जाईल. एवढी ती गोष्ट आहे. त्याच्यावर आता शोभाताई सांग. हॅलो, आज अजमेर शरीफ बाबांचा उरूस आहे. त्या दिवशी जळगावला संमेलन चालू होत आहे. हा केवढा मोठा मणिकांचन योग आहे असं म्हणेन मी. आणि दुसरी एक गोष्ट, ह्या लोकांनी जो आता आमचा मान सन्मान केला, कष्ट केले दादानी आणि सन्मान घेत आम्ही हिंडतोय असं मला वाटतं. ते प्रेमाने करतायत, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण याची जाणीव आम्ही ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट, दादा कधीच शिरा खात नव्हते, पण आता त्यांनी भक्तांना हे करण्यासाठी शिऱ्याचा नैवेद्य केलाय. म्हणजे स्वतः सगळं केलंय, कष्ट अनुभवलं सगळं, आणि आम्हाला मात्र सगळं रेडीमेड सुखाने समाधानाने दिलं. याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. आणि या संमेलनाची सुरुवात पुढच्या पिढीकडनं होतीये, हे केवढं मोठं समाधान आहे. म्हणजे मला एक एकदा असं वाटतं दादांच्या पेक्षा आम्ही भाग्यवान की दादांनी सगळं करून दिलं आम्हाला, पण ते हे आमच्या पुढे चालू राहील हे बघायला ते थांबले नाही. आणि आज आम्ही आमच्या समोर बघतोय, आम्ही काहीच केलं नाहीये, आम्ही फक्त पोस्टमनगिरी केली. त्यांनी जे सांगितलं ते तुमच्या पुढे मांडतोय, याच्या पलीकडे आम्ही काय म्हणत. आता संमेलनाची सुरुवात करायची आता आपल्याला. तर या तरुण पिढीला एक मला सांगायचंय, दादांनी काय सांगितलं होतं सुरुवातीला. दादा म्हणतात माझी भूमिका आहे अशी, 3 भूमिका आहेत माझ्या. एक तर हे कार्य ईश्वरी इच्छेने स्थापन केले. दादा म्हणतात माझ्या इच्छेने हे कार्य स्थापन झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट काय, तर ते म्हणतात गुरुप्रसाद मध्ये त्यांनी सांगितले की हे कार्य माझ्या इच्छेने स्थापन झालेले नाही व ते माझ्या माध्यमातून व्हावे. तसेच प्राप्त जन्म हा खाण्यापिण्यात व्यतीत होऊ नये, ऐशारामात व्यतीत होऊ नये व माझ्या जन्माचा सदुपयोग व्हावा ही त्याची इच्छा आहे, परमेश्वराची. म्हणून मला जन्माला घातले. तर परमेश्वराची इच्छा आहे, ह्या भावनेने दादानी ते काम एक व्रत म्हणून केलं आयुष्यभर. असं ती पहिली भूमिका त्यांची वैयक्तिक सांगतात. दुसरी भूमिका मध्ये ते काय म्हणतात, माझं उरलेलं आयुष्य जे आहे ते जे व्यतीत करायचं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या सुख शांती समाधानासाठी ज्या काही सिद्ध साधना करायच्या आहेत, प्राप्त करायच्या आहेत, ते
प्राप्त करण्यामध्ये माझं आयुष्य मला खर्च करायचंय. याच्यासाठी तुम्ही मला वेळ द्या. आणि तिसरी गोष्ट ही, ह्या दोन त्यांच्या वैयक्तिक गरजा किंवा वैयक्तिक त्यांना जे वाटलं ते त्यांनी सांगितलं. तिसरी गोष्ट त्यांनी काय सांगितली की आता पूर्वी कृपा संपन्न करण्यासाठी, कृपा प्राप्त करण्यासाठी माणसाला जास्त वेळ व्यतीत करावा लागत होता. रूढी परंपरेने जे काही देवधर्म आपण करत होतो, ती देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागत होता. तर तो करावा लागू नये आणि जन्माचं सार्थक व्हावं, लवकर व्हावं, याच्यासाठी हे साई आध्यात्मिक समिती स्थापन झाली. आणि हा कार्याचा मूळ हेतू आहे की तुमचा जो काळ व्यतीत झाला कृपा संपादन करण्यामध्ये जास्त काळ, तो व्यतीत न होता ते समाजाच्यासाठी सुख शांती समाधान निर्माण व्हावी व ती कशी व्हावी ह्याच्यात जास्त काळ व्यतीत व्हावा, याच्यासाठी साई आध्यात्मिक समितीची स्थापना बाबांनी केली. आणि हा कार्याचा त्यांचा मूळ हेतू आहे. कळलं? हे आता इथून आपण सुरुवात करूया. म्हणून ह्या मुलांनी जो सत्कार केला ते बरोबर आहे. त्यांनी आम्हाला असं पकडलं की आम्ही आता इथे एकत्र आलो. आणि आणखीन एक गोष्ट मला महत्वाची जाणवती, म्हणजे मुंबईचं संमेलन मालाडचं सुरू झालं ते कल्याणच्या दर्ग्याच्या उरसाच्या दिवशी सुरू झालं. आणि आजचं इथलं संमेलन सुरू झालं ते अजमेर शरीफ बाबांच्या आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, जरी दादा शक्ती रूपाने असले तरी कार्य हे कोणी कोणाच्या आज्ञेने होत आहे, मोहम्मद जलानी बाबा किंवा अजमेर शरीफ बाबा किंवा हे विभूतीच कार्य सांभाळत आहे. आणि आजच्या संमेलनाला आम्हाला मी म्हणलं गुलबुर्ग्याचा प्रसाद आलाय, खंडोबाचा प्रसाद आलाय, हाजी मलंगचा प्रसाद आलाय आणि मोहम्मद जलानी बाबांच्या दर्ग्यावरचं तीर्थ आलंय. एवढं सगळं आपल्याला मिळालंय. म्हणजे काहीतरी ते जरी तुम्हाला व्यक्तिरूपाने मार्गदर्शन करत नाहीये तरी काहीतरी सुचवत आहेत. आणि काल आम्ही आबांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तिथे त्यांनी सांगितलं की प्लॉट घेऊन ते हे बांधणार आहेत. काय त्यांचं इच्छा आहे की हॉस्पिटल बांधावं म्हणून. तर ते तसं कार्य सुरू व्हायचं असेल, काय माहिती त्यांची योजना काय आहे. त्यांची योजना आपल्याला कळत नाहीये, हेच बरं आहे. कळलं असतं तर आपण आपली डोकी चालवली असती. तर आता पुढच्या महिन्यात संक्रांत जानेवारी आहे, संक्रांतीनंतर तेही काम होईल. म्हणजे कुठल्या केंद्रावरनं काय सुरू करायचं हे त्यांचं प्लॅनिंग असेल ना. आपण नुसतं सांगितलं की तेवढं काय काय म्हणतो आपण, पटावरच्या सोंगट्या. हे पाणीच आहे ना, हे प्यायलाच ठेवलंय ना. म्हणून मला काय म्हणायचंय की आपण जास्तीत जास्त ह्याला आपल्याकडनं काय मदत करता येईल ती करणं आता त्यांना अपेक्षित आहे. आणि आता एकजुटीने हे सांगताय तर ते काय म्हणतात, त्यांनी उडी मार म्हणले की मारायची, काय होईल ते बघतील. ते बघणार म्हणजे ते बघणार नाहीये, त्यांच्या माध्यमातून ते बघणार. आणि आता आपण आपल्याला आजच्या संमेलनाचा उद्देश काय आहे, आपण आतापर्यंत तिथून येत होतो, इथे कसेही वागत होतो. कसेही वागत होतो म्हणजे काय, ह्या बुलबुल्याच्या जगामध्ये रमत होतो आणि कुठे जायचं आपल्याला तेही कळत नव्हतं. पण दादानी ह्या मार्गामध्ये कुठून यायचं, इथे काय करायचं आणि कुठे जायचं हे सगळं निश्चित करून आपल्याला हे संमेलनातून सगळं सांगितलं. दुसरी गोष्ट, एक मी चिंचवडच्या संमेलनात पण बोलले होते, तर एक आपली गुरुभगिनी म्हणाली की ज्ञानेश्वरांनी सांगितलं पसायदान मागितलं, ते कुणाला कळलं नाही. तर म्हणाले कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली संस्कृत मध्ये, ती कळली नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ती ज्ञानेश्वरांची पण भाषा उच्च होती म्हणून समजलं नाही. म्हणून दादा देव होते
आणि दादानी येऊन ही संमेलनं मराठी याच्यात घेतली आणि ती इतकी सोपी सोपी उदाहरणं देऊन तुम्हाला सांगितलं की इतकं मोठं अध्यात्माचं तत्वज्ञान, निरस तत्वज्ञान असलेलं ते इतकं सोपं करून सांगितलंय आणि ते गोष्टीमुळे आपल्या लक्षात राहतं. साध्या साध्या गोष्टीची उदाहरणं दिली आहेत दादानी. त्याच्यामुळे ह्या तत्वज्ञानाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. तर ते अभ्यास करायला ह्यांना वेळ नाही म्हणून ते सांगितलं त्यांनी की सगळं जे आहे ते आरती साधना, ओंकार साधना आणि प्रार्थना ह्याच्यामध्ये समाविष्ट करून टाकले. म्हणजे ते त्यांनी असं झाकून काही ठेवलं नाही. सगळं काय केलं, कसं केलं तेही सगळं सांगितलं. मग आता इतकं सोपं करून दिल्यानंतर आपण तेही कळत नाही म्हटलं आणि वाचायला वेळ नाही म्हटलं तर त्यांनी काय करावं? ते पुष्कळ जिना उतरून आले. आपण 2 तरी पायऱ्या चढायला पाहिजे ना. मग तिथे बाई काय पुरुष काय कोणाकडनं केव्हा कुठे काय कार्य करून घेतील माहिती नाही आपल्याला. पण आपण त्याला सहभाग दिला पाहिजे. पळवाट नाहीये. आम्हाला कळत नाही म्हणे एकदा कालिदासाला एकदा वाचून कळलं. आपल्याला 4 वेळा वाचून कळेल पण 4 वेळा तरी वाचलं पाहिजे ना. म्हणून आम्ही जबाबदारी घेणार नाही म्हणून नाही चालणार. ते दादा एक दिवशी जबाबदारी ठेवतीलच कारण त्यांनी गुरुवाणीत म्हटलंय काय तर म्हणाले तुमच्या जन्माची गरज किती आहे तुम्हाला माहिती नाहीये पण त्या परमेश्वराला माहिती. परमेश्वर काय प्रत्येक वेळेला जन्माला येऊन कार्य करणार नाहीये. तो दादानी एकदा सांगितलं होतं संमेलनात सांगितलं का कुठे सांगितलं मला लक्षात नाही. तर म्हणाले आम्ही आम्ही वरती बसणार आणि सांगणार जा एवढं खाली काम करून ये. साध्या साध्या गोष्टीला ते जन्म घेऊन येणार का आता? त्यांच्या शक्तीचा वापर दुसऱ्या काहीतरी कामासाठी करायचा असेल त्यांना मग त्या क्षुल्लक गोष्टीसाठी ते कशाला येतील? मग ती जबाबदारी आपण उचलली पाहिजे ना. मग ते जर सोडून जर आपण आम्हाला काय कळत नाही आम्ही काय करणार नाही म्हणून चालणार नाहीये. तेव्हा हे संमेलन तुम्हाला कुठून काय करायचंय आणि कुठे जायचंय आणि तुमची माध्यमं निर्दोष करून त्यांनी का तयार केली. दुसरी गोष्ट या पुढच्या पिढीला हे समजलं पाहिजे की दादानी मॉडिफिकेशन केलं ते काय केलं आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा आम्ही बिल्डिंगचा पाया पण बिल्डिंगच्या पायापेक्षा बिल्डिंग कशी झाली हे लोक जास्त बघतात. मग आज त्यांना हे समजत नाहीये की दादानी आपल्याला काय केलं आपल्यासाठी. तर ते दादानी काय केलं हे समजून आपल्याला सांगणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी याचा अभ्यास गरजेचा आहे. त्याच्यासाठी संमेलन गरजेची आहेत. बरोबर ना. कारण आजची पिढी पैसा पुष्कळ आहे पण समाधान आहे का? म्हणजे आत्ताच्या पिढीची टेक्नॉलॉजी आणि आमचे अनुभव हे असे बरोबर जायला पाहिजेत आणि विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही बरोबर जायला पाहिजे. तर आता काय झालंय विज्ञान इतकं पुढे गेलंय आणि अध्यात्म इथेच राहिले. तर कुठले बाबा होते माहिती नाही मला. ते बाबा सांगायचे कामकाजाला आले की कारण कोण बाबा कामकाज करतायत हे काय आम्हाला समजायचं नाही. तर ते म्हणायचे की तुम्ही समोर बसल्यानंतर मला कसे दिसता. तर एक फुल शर्ट घातलेला आणि एक बाई आखूड असलेले. अध्यात्म म्हणजे आखूड बाई आणि विज्ञान म्हणजे फुल शर्ट सारखं फुल बाई. तर म्हणाले 500 वर्षात जेवढी प्रगती व्हायला पाहिजे होती ती 100 वर्षात झाली विज्ञानाची पण अध्यात्म तिथेच राहिलं. मग आता अध्यात्म शास्त्रज्ञ सगळे अध्यात्म मानतात पण ते पाठीमागच्या बाजूला पुढे सांगत नाहीत की आम्ही आमचं विज्ञानाचा पाया अध्यात्मावरती आहे हे ते कबूल करत नाहीत. मागच्या बाजूने पाठीमागच्या दरवाज्यानी ते कबूल करतात पण पुढच्या दरवाज्यानी राजरोस नाही कबूल करत. मग आता ह्याचं साधं उदाहरण सांगायचं झालं तर सगळे म्हणाले दत्तगुरु माझ्या पुढे आर्ग्युमेंट करत नाही. देव माझ्या पुढे आर्ग्युमेंट करत नाही. आम्हाला एक भेटला मुंबईला. अरे इथून तिथे पाऊल टाकू की नाही ह्याची गॅरंटी नाही आपली.
तर तुम्ही दत्तगुरु आर्ग्युमेंट करत नाही म्हणून काय सांगता? त्याला विचारलं मी, म्हटलं तुम्ही आर्ग्युमेंट करत नाही म्हणून सांगता, पण तुम्ही इथून तिथपर्यंत जायची तुमची गॅरंटी आहे का? सांगा. किंवा 10 वर्षांनी मी अमुक एक करीन, तर 10 वर्ष जगण्याची गॅरंटी आहे का आपली? ते सांगा. हे ते कसं सांगणार? मग म्हटलं दत्तगुरु आर्ग्युमेंट करत नाही असं कसं तुम्ही म्हणता? सर्वशक्तिमान आहे ना, मग त्याला मानायला कमीपणा कशाला वाटतो? आई वडिलांना आई वडील म्हणायला कशाला कमीपणा वाटायला पाहिजे? आई वडिलांच्यामुळे आपण हे जग बघितलं ना, मग आई वडील मानायला तुम्हाला कशाला आहे? ती एक शक्ती, अनामिक शक्ती आहे, हायर ऑथॉरिटी आहे, की तिच्यामुळे आपलं हे सगळं चाललंय. कारण जग किंवा हे जे आहे हा त्याचा विलास आहे आणि त्याची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी गुण्यागोविंदाने समाधानाने शांततेने प्रेमाने राहावं. इथे काय चाललंय ते तो काय बघतोय वरनं? आणि ते हे म्हणतात त्यांचा कॅमेरा खूप मोठा आहे. आपल्या कॅमेरामध्ये एवढेच आपण येतो इथले, पण त्यांच्या कॅमेऱ्यात वरती बसल्यामुळे सगळं जग त्यांच्या कॅमेरामध्ये येते ना. मग कोण कसं वागतंय सांगायची गरज नाहीये त्यांना. म्हणून आजच्या संमेलनामध्ये तरुण पिढीने लक्षात हे ठेवलं पाहिजे की आपल्याला माध्यम म्हणून तयार केलंय दादानी, तर कष्ट घेऊन ते का केलंय? तर काहीतरी तुमचा ह्या कार्याला उपयोग व्हावा आणि जगात जी अशांतता आहे, जगात जी परिस्थिती आहे ती बदलली गेली पाहिजे. तर दादा आणि मामा बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं विश्वशांतीच्या गप्पा मारतोय आपण, पण आता तर आपण दोघे बसलो. तर त्यावेळेला मामांनी सांगितलं होतं की म्हणाले आज तू आणि मी बोलतोय, पण एक वेळ अशी येईल की इतके लोक येतील की तू आणि मी बसलोय तर हॉल घ्यायला लागेल. आज संमेलनाला हॉल घ्यायला लागतायत ना. आज तुम्हाला सगळ्यांना कोण बोलवायला गेलं होतं? म्हणजे तुमचे इथे आलेले लोक जे आहेत त्यांच्या आत्म्याला काहीतरी जाणीव झाली आहे म्हणून ते इथे आलेत ना. उगीच कोण कशाला पैसे भरून तत्वज्ञान ऐकायला येईल? आणि ते कोणासाठी आलेत? दादांच्या प्रेमासाठी आलेत ना. आणखीन एक मी चिंचवडला गोष्ट सांगितली होती की सामान्य मनुष्य म्हणून जन्माला येऊन प्रयत्न करून परमेश्वर होणं सोपं आहे. हा, पण देव म्हणून माणूस म्हणून देव असलेला माणूस म्हणून जन्माला यायचं आणि सामान्य लोकांच्या सारखं वागायचं. आणि 10 वर्षांनी हा मनुष्य कसा वागणार आहे, हा म्हणजे एक उदाहरण, हा मनुष्य कसा वागणार आहे हे जिथे कळतंय तरी सुद्धा त्याच्याबरोबर प्रेमाने वागायचं. म्हणजे ही किती मोठी तपश्चर्या आहे. आणि हे कुणासाठी? तर स्वतःसाठी नव्हे, स्वतःच्या कुटुंबासाठी पण नव्हे, तर हे सर्व जगासाठी. मग एवढं सोपं आहे का? हा विचार केला तर त्याच्यामध्ये त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी आपल्याला समाविष्ट करून घेतलंय. हीच किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आज हे सगळे म्हणतात तुमच्या तब्येती चांगल्या ठेवल्या. मी म्हणते त्यांचं काम त्यांना करून घ्यायचंय म्हणून आमच्या सगळ्यांच्या तब्येती चांगल्या ठेवल्या आणि तुमच्याही सगळ्यांच्यात ठेवणार. कारण शरीर म्हटल्यानंतर काहीतरी कमी जास्त. आताच बाबा बोलले माझ्याशी, सगळं होतंय कशामुळे? अन्नामुळे होतंय. पूर्वीचे लोक भाजी भाकरी खात होते, त्यांना काही होत नव्हतं. आणि आता पिझ्झा खा, बर्गर खा, म्हणजे ते खाण्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही, पण ते काहीतरी लिमिटेड मध्ये खा ना तुम्ही. मॅगीनी दिवसभर जेवण होत नाही. एक घास ताकभाताने जे समाधान होतं ते मॅगी दिवसभर खाऊन होत नाही. हा जेव्हा अनुभव पटेल तेव्हा ताकभाताची किंमत कळेल ना. हे काय एनलेस आहे, याच्याबद्दल चर्चा करायचं काय आपल्याला प्रश्न नाही. आता हे वाचा. म्हणून दादांनी पहिल्यांदा सुरुवातीला आपली भूमिका सांगितली की त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं कसं. म्हणजे साधी गोष्ट जर सांगितली तर दादांना स्वतःचं लाईफच नव्हतं की अमुक एक काहीतरी करू किंवा कुटुंबासाठी करू. मामांची आज्ञा आली, एक बॅग भरलेली, मामांनी सांगितलं आज इथे जायचं म्हटलं की निघाले. इथे निघाले की तिकडे जा म्हणून सांगितलं की तिकडे निघाले.
म्हणजे पहिल्यांदा दादा 10 तारखेला मुंबईला 10 वाजता भेटणार म्हणजे भेटायचे. पण जेव्हा हे सिद्धता चालू झाल्या पुढच्या, तेव्हा दादांचा प्रोग्राम काही ठरलेला नसायचा. यांना जरी बोलवलं तरी ते चालले. आज हे तिथं काय हुपरीहून जर मुंबईला गेले तर दादानं जर मामानी ऑर्डर दिली तर मामा दादा गोव्याला गेलेले, मग मलकापुरी येऊन परत जातात. पण त्याला काही इच्छा हे नव्हतं, कारण त्यांचं गणित ठरलेलं होतं. तिथे 1 मिनिट उशीर चालणार नाही आणि 1 मिनिट आधी जाऊन चालणार नाही, इतकी सिद्धता त्यांनी पाळलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर आता त्यांनी गुरुप्रसादमध्ये स्वतःची भूमिका सांगितली. आता पुढे काय म्हणतात बघा. आता ते हे वाचतील, नंतर मी परत सांगेन. डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे नुसती उत्क्रांती म्हणून अमिबापासून मानव जन्मापर्यंत आलो असं सांगण्यात समाधान नाही. त्याच्या सिद्धांताप्रमाणे नरजन्म ही एकच उत्क्रांती तुम्ही धरून बसलात, पण तो मानवाच्या उत्क्रांतीबद्दल काहीच सांगू शकला नाही. त्याने तुम्हाला मनुष्य जन्मापर्यंत आणून सोडलं. त्याने जीवन उत्पत्तीचा शोध घेत असताना योनी अवस्थेमधली मानवी जन्मापर्यंतची उत्क्रांती सांगितली. पण नरजन्म प्राप्त झाल्यानंतर तो कसा झाला आणि त्यामध्ये स्थित्यंतर कशी होत गेली याबद्दल तो मानव म्हणून स्वतःच्या उत्क्रांतीबद्दल अनभिज्ञच राहिला. म्हणून आम्ही म्हणतो, त्याने जे तुमच्या जन्माचे कारण प्राणी मात्रांमध्ये शोधले ते निसर्गाधीन आहे. म्हणजे 84 लक्ष योनीचे पूर्णत्व होऊन नरजन्माचा आकार आला. आणि ही अवस्था जी आहे ती अवस्था निसर्गाधीन आहे. व नरजन्म प्राप्त झाल्यानंतर पुढे उत्क्रांत होण्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे. निसर्ग तुमची उत्क्रांती करणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो, डार्विन जिथे थांबला तिथून पुढे आम्ही सुरुवात केली. मग खरा डार्विन कोण असा दादा प्रश्न विचारतात. समजलं? आता पूर्वी मानव रानटी अवस्थेतच राहत होता, कारण एका काळात सृष्टी ही रानटी अवस्थेतच जगत होती. त्यावेळी मानवाला जीवन व्यतीत करण्याचे शास्त्र अवगत नव्हते व त्याचे त्याला ज्ञानही नव्हते. त्याला देव, धर्म, कर्म म्हणजे काय हे काही माहीत नव्हतं व त्याबद्दलचे कर्तव्य काय हेही माहीत नव्हतं. त्याला फक्त पोटाची भूक व देहधर्म एवढ्याचीच जाणीव होती. त्याप्रमाणे त्या परत्वे तो जीवन व्यतीत करीत होता. काय राहिले का? जीवन व्यतीत करीत होता. त्यामुळे परमेश्वराचा सृष्टी निर्मितीचा हेतू अविकसित राहिला. सृष्टीचे पावित्र्य हे लयाला जाऊ लागले, कमी होऊ लागले. तेव्हा परमेश्वराने ऋषीमुनींना या भूमीवर पाठवून जप, तप, यज्ञ, याग हे करून परत त्या भूमीला योग्य असे पावित्र्य प्राप्त करून दिले. व ते प्राप्त झाल्यानंतर त्या ऋषीमुनींनी निरनिराळ्या ठिकाणी आपली गुरुकुले स्थापन करून लोकांना विद्यार्जन देऊन विद्यार्जन देऊन त्यांना सज्ञान करण्याचा महान प्रयत्न केला. रानटी अवस्थेमधून सज्ञान अवस्थेत येण्यासाठी ज्या गुरुकुलाचा लाभ आपण घेते झालो व आज आपण आधुनिक मानव म्हणून जे जगत आहोत, आणि त्या काळात त्यांनी आपल्या देहिक अवस्थेत प्रथमतः जी श्री लिहिली, त्यामुळे आज आपण चंद्रावर जाण्यापर्यंत मजल मारू शकलो. असे त्या काळातील त्यांचे हे उपकार आपण जन्मोजन्मी फेडू शकणार नाही. आपणास जेव्हा तुमचे
गोत्र काय हा असा प्रश्न विचारला जातो, ते त्यांचे स्मरण म्हणून आपण ज्या गुरुकुलातून ज्ञानी झालो ते आपले गोत्र म्हणून सांगणं आपले कर्तव्य आहे. समजलं? आता अशा ह्या तऱ्हेने वरील कार्यपद्धतीचा अवलंब होऊन रानटी अवस्थेमध्ये असणाऱ्या आम्हा मानवानं प्राप्त जन्माबद्दलचे थोडे ज्ञान प्राप्त झाले. त्यावेळी जीवन कृतार्थ करण्यासाठी या ऋषीमुनींनी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिगुणात्मक शक्तीला इहलोकी अवतार घेण्यास प्रार्थना केली. त्याप्रमाणे त्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन त्यांनी ऋषीमुनींचे इष्टकार्य अंगीकारले. त्याप्रमाणे इहलोकासाठी देवता स्थापित झाल्या, तसेच परलोकासाठी देव अधिष्ठित झाले व सर्व लोकांसाठी उपास्य दैवते वास करती झाली व त्याचे पालन त्या देवदेवता आज युगापर्यंत करीत आहेत. परंतु कालांतराने ऋषीमुनींच्या युगात मानवाच्या कल्याणासाठी जी निराकरण पद्धत सूचित करण्यात आली होती, ती साधने अधिक प्रखर असल्यामुळे सामान्य मानवाला त्याचा लाभ घेता आला नाही. त्यानंतरचा काळ देवदेवतांचा, परंतु तीही निराकरणे त्या देवतांच्या प्रखर अशा यम नियमामुळे सुलभपणे करण्यास अवघड झाली. त्यातून जीवनातील इष्ट कर्तव्ये ती करण्यासाठी अवघड झाले व या अशा अवघड झालेल्या परिस्थितीत आचार विचारांच्या पद्धतीत वेगळ्या स्वरूपाचे वळण लागून नवीन अशा शाक्तपंथाचा उदय झाला. त्यांच्या कार्यपद्धतीत जरी देवदेवतांचा समावेश केला जात असला तरी शक्तीचे कार्य ज्या प्रधान माध्यमातून केले जात होते, ती शक्ती म्हणजे देवदेवतांच्या नावाने प्राणीमात्रांचे बळी दिले जात असत. आणि अशा या प्राणीमात्रांच्या बलिदानामुळे निर्माण झालेली जी काही शक्ती ती लोककल्याणाच्या कार्यार्थ उपयोगी पडत नाही व ती शक्ती जे जारण मारण मंत्र तंत्र यंत्र इत्यादींसाठी वापरत असत, त्यामुळे समाजात सर्वसामान्य माणसांना सुख शांती समाधानाने जगणे कठीण होऊन बसले. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले व परत समाजात अशांतता निर्माण झाली. तसेच ज्यांना ही विद्या अवगत होती त्यानंतर इतरांना प्राप्त झालेले सुख पाहत नव्हते. त्यामुळे एकमेकात वैरभाव व दुःखी निर्माण होऊ लागली. अशा या साधन पद्धतीचा जो दुरुपयोग होत होता, ती साधन पद्धत नष्ट करून मानवी जीवनाला योग्य अशा कार्यपद्धतीत नेऊन इहलोक व परलोक या दोन्ही अवस्थांचा सुलभपणे लाभ व्हावा म्हणून नाथबंधाची स्थापना करावी लागली. अशा तऱ्हेने नाथबंधाचा उदय झाला. अशा नाथबंधाची स्थापना झाली व परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे नवनारायणांनी या भूमीवर अवतार घेऊन त्यांच्या अवतार कार्याला सुरुवात केली. हॅलो, ऐकू येते? आता हे वाचून का दाखवलं, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून वाचून दाखवलं. दादा काय म्हणतात, पहिलं त्यांनी काय सांगितलं, त्यांची भूमिका वैयक्तिक, नंतर कार्यासाठी काय भूमिका आहे ते सांगितली. आता ते काय म्हणतात की डार्विनला कसला शोध लावला, उत्क्रांती तत्वाचा काय एव्होल्युशन, अमिबापासून ह्याच्यापर्यंत शोध लावला त्यांनी. पण प्राणी मात्रापासून ह्याच्यापर्यंत आणून ठेवलं मनुष्य जन्मापर्यंत. पण मनुष्य जन्मामध्ये मनुष्याची माकडाच्या पुढचा मनुष्याच आहे. तर तिथपर्यंत आल्यानंतर आपल्याला
डोळे, नाक, कान हे सगळे अवयव ही देहिक संपत्ती म्हणतात त्याला हे लोक. तर हे लोक म्हणजे संत सत्पुरुष. आपल्याला कळत नाही मग. तर ते ते मिळाल्यानंतर त्याचा उपयोग काय आहे हे त्याला कळलं नाही. तिथे थांबला तो फक्त मनुष्य जन्मापर्यंत. तर दादा पहिल्या संमेलनात म्हणतात, तो जिथे थांबला तिथून आम्ही सुरुवात केली. म्हणजे 2 डोळे, 2 कान, 2 नाक, 2 हृदय किंवा 2 हात, 2 पाय का दिले? त्याचा उपयोग काय आहे? एक स्थूल आणि एक सूक्ष्म 2 आहेत हे कळलं नाही त्याला. त्याच्यापासून तो अनभिज्ञ राहिला. त्याच्यानंतर डार्विनच्या नंतर मनुष्य जेव्हा जन्म प्राप्त झाला आपल्याला, तेव्हा तो रानटी अवस्थेत राहत होता. शिकार करून खायचं, शिजवायचं वगैरे त्याला काय माहित नव्हतं. देव म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, काही माहिती नाही त्याला. हा, फक्त एक पोटाची भूक आणि एक देहाची भूक, एवढ्या 2च गोष्टी त्याला माहिती होत्या. त्याच्यामुळे दुसरं काही त्याला लाईफच नव्हतं. मारायचं ते मारून, तो पण आत्मा आहे, त्याने आपल्याला पाप लागेल हे कळायची त्याची कपॅसिटी नव्हती. म्हणून परमेश्वराची जी इच्छा होती की सुख शांती समाधान आणि हे जग राहिलेलं मला बघायचंय, खेळ आहे तो त्याचा, तर ते तिथे डिस्टर्ब व्हायला लागला आणि ते इम्बॅलन्स व्हायला लागलं. हा, म्हणून त्यांनी ऋषीमुनींना पाठवलं. पूर्वीचे तुम्ही हे बघितलेलं ना, काय सिरियल म्हणा काय म्हणा, ते राम बिम यज्ञ करत होते ते राक्षस म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, आणि हे ब्राह्मण यज्ञ वगैरे करतात म्हणजे ती चांगली प्रवृत्ती. एवढ्या 2च त्याचे रेफरन्स आहेत. म्हणजे तर परमेश्वराने ऋषीमुनींना पृथ्वी तलावरती पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काहीतरी यज्ञ याग करून सृष्टीचं परत समतोलत्व करा. मग ऋषीमुनी आले, त्यांनी यज्ञ याग सगळं हे केलं आणि समतोलत्व आल्यानंतर माणसाला, त्या रानटी माणसाला माणूस म्हणून देव धर्म कसा करायचा, काय करायचा याचं प्रायमरी सगळं ज्ञान दिलं. प्रायमरी ज्ञान दिल्यानंतर ते काय म्हणतात, आता यांना प्राप्त जन्माबद्दल थोडं थोडं ज्ञान आम्ही आमच्या यथाशक्ती दिलं. मग त्यांनी प्रत्येक गुरुकुल केली. या गुरुकुलात अमुक, त्या गुरुकुलात तमुक, त्या गुरुकुलात तमुक. मग आता गोत्र म्हणजे काय विचारलं तर आपण सांगतो, तर ह्या गुरुकुलातून आम्ही ज्ञान प्राप्त केलं ते आमचं गोत्र, असं सांगायला सुरुवात केली. म्हणून गोत्र म्हणजे काय हे दादानी गुरुप्रसाद नाही पहिल्यांदा सांगितलं. त्याच्यानंतर ते काय म्हणतात की त्या गुरुकुलातल्या ऋषीमुनींना जेव्हा जाणीव झाली की ह्या माणसाला प्रायमरी ज्ञान आता प्राप्त झाले, म्हटल्याबरोबर यांच्या जीवनाचं सार्थक कसं करायचं याच्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही आता यापुढे, देवांना सांगितलं तुम्ही या आता पृथ्वी तलावर. मग ती त्रिगुणात्मक शक्ती पृथ्वी तलावरती आली. मग ते काय म्हणतात, यलोकासाठी देवता स्थापित झाल्या, परलोकासाठी देव अधिष्ठित झाले आणि स्वर्गलोकासाठी उपास्य दैवत स्थापन झाले. अशा 3 जड होतोय का विषय, फास्ट होतोय का? तर उपास्य दैवता, देव आणि देवता या अधिष्ठित झाल्या. मग त्याच्यानंतर काय झालं, ऋषीमुनींचा काळ गेला, जागा नाही म्हणून यज्ञ करायचे तर थांबले. मग देवतांचा काळ आला. मग देवतांच्या मध्ये 3 तत्व, एक उत्पत्ती, स्थिती आणि लय. तर ती प्रत्येक एक देवता. मग आता त्या देवता मूळ शक्ती जी आहे ती वरती आहे, तर त्या शक्तीचा अंश म्हणून त्या कार्यार्थ बोलवलं. तर तिला बोलवली तर तिला परत पाठवता येत नाही, परत मूळ शक्तीत विलीन करता येत नाही, म्हणून तिला स्थापित केली इथे यलोकामध्ये. यलोकात स्थापित केल्यानंतर तिचे सगळे होम यम नियम पाळायला पाहिजेत. मग ते यम नियम पाळले गेले नाही तर ती आशीर्वाद देती तो आपण धारण करू शकत नाही. त्याच्यामुळे काय झालं, समाजात परत गोंधळ
की या हिचं तत्व काय, तिचं तत्व काय, तिचं तत्व काय माहित नाही. ही म्हणती आमची कोल्हापूरची अंबाबाई, ती म्हणती मग आमची तुळजापूरची, ती म्हणती आणखीन कुठली. पण हे तत्व माहित नाही. एवढं बारकाईने कोणी अभ्यास केला नाही आणि सांगणारे पण कोणी भेटले नाही. म्हटल्यानंतर समाजात परत गोंधळ सुरू झाला. मग त्या अवघड परिस्थितीचा फायदा घेऊन हे शाक्त पंथ उदयाला. मग शाक्त पंथांनी काय केलं, आमचा बेस आहे तो आध्यात्मिक आहे, देवतांना आम्ही मानतो, पण त्यांची शक्ती प्राप्त करायची तर हे बळी द्यायला सुरुवात केली. मग बळी दिलं तर ते आत्माच ना तो, जरी प्राणी मात्र असला तरी. म्हणून मग त्याच्यामुळे काय झालं, हिचं चांगलं झालेलं मला बघत नाही, त्याचं चांगलं चांगलं मला बघत नाही, मग माझ्याकडे जी शक्ती आहे त्याचा उपयोग मी करेन, असं चालू झालं त्यांच्यात. मग हे सगळं बघितल्यावर पुन्हा इम्बॅलन्स व्हायला लागलं. म्हटल्यानंतर पुन्हा मग परमेश्वराने काय सांगितलं, की नाथ पंथाच्या लोकांना सांगितलं की तुम्ही नवनारायणांना बोलवलं, पाचारण केलं. त्यांची नावं आहेत काहीतरी, ती काय सगळी मला माहिती नाहीये. काय कवी नारायण, हरिनारायण, प्रद्युम्न नारायण, पिप्पिलारायण नारायण, असे 4-5-9 जण आहेत ते. तर पुढची नावं माहिती नाहीयेत मला, ती नवनाथाच्या पोथीत आहे. मग त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि म्हणाले तुम्ही पृथ्वी तलावरती जा आणि तुम्ही पहिल्यांदा नाथ पंथाचं कार्य स्थापन करा. तर दादा म्हणतात नाथ पंथ हा श्रेष्ठ पंथ का, तर तो किडा मुंगी कीटकापासनं मनुष्य जन्मापर्यंत सगळ्यांचं हित बघतो. कारण का, डार्विनच्या थेरीप्रमाणे प्राणी मात्र उत्क्रांत यांनी मनुष्य जन्मापर्यंत येणार आणि मनुष्याला बुद्धी दिल्यामुळे मनुष्य आपली प्रगती करणार. मग किडामुंगीपासूनच विचार केला पाहिजे ना. म्हणून नाथपंथ श्रेष्ठ असं दादा म्हणतात. म्हणून नाथपंथाचं कार्य आतापर्यंत चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याची पण एक नंतर गोष्ट सांगेल अनिकेत, आता आम्ही अनुभवली ती. तर असं म्हणल्यावरती नाथपंथांनी काय केलं, नाथपंथांना बोलवल्यानंतर या नवनारायणांना बोलून नाथपंथाची स्थापना झाल्यानंतर पहिलं त्यांनी काय केलं असेल, तर या देवताच्या नावाने जे बळी देत होते, तर त्या देवतांना त्या दूषित झाल्या होत्या. देवीच्या नावाने बळी दिल्यामुळे त्यांना पहिल्यांदा त्यांचं पुनरुज्जीवन केलं. म्हणजे त्यांनी बळी द्यायची पद्धत बंद करून टाकली. हे बरोबर नाहीये आणि हे सामान्य माणसाला करणं शक्य नाही. 500 रुपयाची कोंबडी आणायची आणि ती 500 म्हणजे मला माहिती नाही आता काय किंमत आहे, जी काय असेल ती, तर ती किंमत कोंबडी आणायची आणि ती बळी द्यायची आणि तो आत्मा म्हणून तिने त्या आत्म्याला यातना होतात त्यांनी ह्याला शाप द्यायचा. म्हणजे तुम्हाला काय मिळाल्यासारखं झालं देवीला. आणि नंतर तुम्ही ते त्यातलं काय चैतन्य गेलं आणि सगळे गेल्यानंतर ते नुसतं हे राहिलं ते खाणार, म्हणजे तुमची बुद्धी आणखीन मट्ट होणार. म्हणजे काय, याला अर्थ नाहीये. म्हणून ते सामान्य माणसाला करता येऊ नये आणि ते करू नये म्हणून नाथपंथांनी पहिल्यांदा ते सगळं बंद करून टाकलं. म्हणून नाथपंथाची शाक्त पंथाची प्रखर साधनं सामान्य माणसाला वापरता येऊ नयेत. म्हणून नाथपंथांनी प्रयत्न केला. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे काय, आपल्या कार्यासाठी दादानी त्याचा उपयोग करून घेतला. म्हणजे इथलं जीवन आपल्याला दिसतं, इथे जन्म का घेतो, तर वरती जे आहे ते परलोकाचा अभ्यास करायला पाहिजे. तर दत्तगुरूंनी अनुग्रहित केलं आणि शंकरांनी दीक्षा दिल्या. दीक्षा दिल्या म्हणजे काय, शक्ती प्रवाहित केली. तर ते काय म्हणतात, कर्मामुळे जन्म घेतो आणि आत्म्यामुळे, आत्मा म्हणजे चैतन्य, जन्मकर्म आणि जन्मजन्मांतर, हे दोन जे वरती आहेत त्याचा लाभ मिळायला पाहिजे. म्हणून तुम्हाला हे जग कठीण जाते. तर तो जन्म घ्यायला पाहिजे, तर ते वरती काय चाललंय हे माहिती पाहिजे. म्हणून शंकरांनी आणि दत्तगुरूंनी दीक्षा दिली आणि हे केलं. त्याच्यामुळे नाथपंथ काय म्हणतात की तुम्ही जन्म घेता त्याचं कनेक्शन कुठे आहे, परलोकात आहे. तर त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे, त्याचं समजायला पाहिजे. म्हणून हे नुसतं जन्माला येतात ते कर्म आणि आत्मा घेऊन येत नाही,
तर ऋणानुबंध येतात. ऋणानुबंध कसे? आई वडिलांशिवाय जन्म येत नाही. ज्या घराण्यात जन्म घेतो त्या घराण्यात देवधर्म येतात. मातृपितृ आला, देवाधिक आला आणि इतर एजन म्हणजे आधी पहिले भाऊ बहीण किंवा नातेवाईक जे आहेत तो सगळा इतर एजनांचा. हे जन्माला बाहेर आल्यानंतर जन्माला आल्यानंतर चालू होतं. आत्या मामी काकी मावशी जे काही आहेत काका काकी सगळे ते नंतरच होतात. मग ह्या सगळ्यांच्या याच्यात अडकतो आपण. म्हणून आपल्याला जन्मकर्म आणि जन्मांतरांचं काही समजत नाही. म्हणून नाथपंथाचा त्यांनी काय केलं? मातृपितृ ऋणानुबंध या जन्मातले आई वडील वेगळे, मागच्या जन्मातले आई वडील वेगळे, त्याच्या मागच्या जन्मातले आई वडील वेगळे, म्हणजे प्रत्येक जन्मातले आई वडील वेगळे झाले तर त्यांचे ऋणानुबंध आपल्याला येतात की नाही? ब्रेक कितीला आहे? ब्रेक हा कारण मी काही घड्याळ ठेवलं नाही समोर. त्याच्यामुळे प्रत्येक जन्मातले ऋणानुबंध आहेत ते फिटत नाहीये. ह्याच्यामुळे आपण इथे दुःखी कष्टी आहेत वरच्या ऋणानुबंधामुळे. तर ते समजायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं मातृपितृसाठी वंशमोचन करायचं, इतर जनांसाठी ऋणमोचन करायचं आणि देवाधिक गुरूंच्या स्वाधीन करून टाकायचा. म्हणून साई आध्यात्मिक समितीला जेव्हा स्थापन केली बाबांच्या आज्ञेप्रमाणे दादानी, तेव्हा दादानी याचा फायदा घेतला वंशविमोचनाचा. आणि वंशविमोचन करून मातृपितृ ऋणानुबंध इतका पूर्ण केला की पहिला मनुष्यजन्म जेव्हा आला तिथपासूनचे आई वडील आहेत ते सगळे विमोचनाने मुक्त केले. म्हणजे आपल्याला माहिती आहे हा कितवा जन्म आहे आपला? सरासरी 60 वर्षाचं आयुष्य म्हटलं तर किती जन्म झाले? तेवढ्या सगळ्या जन्माच्या आई वडिलांच्या ऋणातून आपल्याला मुक्त केलं. म्हणजे का केलं हे? तर तुमच्याकडनं पुढे काहीतरी काम करून घ्यायचं म्हणून ना. मग हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण असं जाऊ नये. काय आरतीला गेलं तर गेलं, मुलाखतीला गेलं तर गेलं, साजरा केली तर केली, पण ज्या दिवशी हे कळेल त्या दिवशी आपण जागे होऊ. आणि त्यांना माहित आहे की कालांतराने जगाची परिस्थिती काय होणार आहे, आमच्यापेक्षा ते जाणतात. 100 वर्षांनी काय होणार आहे त्यांना माहित आहे आमच्यापेक्षा. म्हणून त्यांनी काय केलं? दोरी आपल्या हातात ठेवली. हा किती सैल सोडायची? मार तू उड्या, किती मारतोस? जास्त उड्या मारायला लागल्या की खेचली की संपलं. सगळं हातात ठेवलंय ना त्यांनी, तरी आपण असं करतो. मग आपण सिद्धता केली असते तर काय केलं असतं? म्हणून त्यांनी सांगितलं मानवी जीवन सुखी व्हावं हे त्यांचं ध्येय आहे. याच्यासाठी तुम्हाला सगळ्या दोषातनं मुक्त केलं आणि तुमचा उपयोग करून घेतला. काय तर जो वडील मुलाला शिकवतात, का शिकवतात? मुलगी मुलगा जो काही असेल त्याला शिकवतात. का शिकवतात? आपल्याला नंतर जेव्हा आपल्याला होत नाही तेव्हा त्यांनी विचारावं, त्यांनी आपल्याला सांभाळावं किंवा त्यांनी हे करावं. तसं दादा म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना आम्ही तुमची 25 वर्ष कौतुक केली, तुमची सगळी दुःखी कष्टी काय अडचणी होती. कोण म्हणतं मुलगा पाहिजे, कोण म्हणतं नोकरी पाहिजे, कोण म्हणतं घर पाहिजे, सगळं दिलं. मग आता मी काय म्हणतो ते तरी ऐकाल का नाही असं म्हणतात ते. म्हणून ह्या पिढीला आता काय झालंय, यांना सगळं ह्या पिढीला तयार मिळाले. यांच्यासारखे भाग्यवान मुलं नाहीत म्हणते मी. मग दादाही म्हणायचे ज्यांची लग्न झाली नाहीयेत आणि ज्यांना मुलं झाली नाहीयेत ते सगळे भाग्यवान आहेत पुढचे. कारण त्यांना कुठल्याही ऋणानुबंधात किंवा कुठच्याही दोषामध्ये ठेवलेलं नाहीये. म्हणजे आमच्यासाठी जे दादांना कष्ट करावे लागले माधुकरी मागून ते पुढच्या पिढीला करावे लागले नाहीये. त्यांना सगळं सुखाने मिळेल. कालच आम्ही बोललो प्लेन मधनं येताना, ती लहान मुलं किती होती प्लेन मध्ये? आम्हाला 80 वर्षाला प्लेन मध्ये बसायचं हे आलं. आत्ताची मुलं जन्मता प्लेन मधनं हिंडतायत. ती का हिंडतायत? तर त्यांच्या आजी आजोबांचे किंवा आई वडिलांच्या जे देवाची सेवा केली त्याच्यामुळे ते आज पुढे जात आहेत.
हे त्यांना समजलं पाहिजे आणि हे त्यांना समजून सांगायचं आपलं कर्तव्य आहे. विडे लागतात काम करायला. कसले विडे लागतात? मुलं ऐकत नाही. अरे ऐकत नाही म्हणजे तुम्ही जर सांगताय, तुम्ही 7 वाजता आरती कर आणि तुम्ही जर टीव्ही बघत बसलात तर तो मुलगा देवाची प्रार्थना करेल का? एक साधी गोष्ट सांगते तुम्हाला. एक साधी गोष्ट सांगते तुम्हाला. पेपरला आली होती गोष्ट एक. तर एक बाई असती, तर ती मोबाईल घेऊन हिंडत असते. पाठीमागे लहान मुलगा असतो. आणि लहान मुलगा असतो पाठीमागे. तर त्याला किटकॅटचे चॉकलेट घेऊन दिलेली असते, 3 कॅडबरी. आणि तो ते कॅडबरी खाण्याच्या नादामध्ये तो पडतो. पडल्यावर ही मोबाईल बघत असती तर तिला कळतं आपला मुलगा पडला. त्याला ओरडती, काय तुला दिसत नाही का? रस्त्याने नीट चालता येत नाही का? ही आपले मोबाईल बघत असते. मग तो एक 10 पावलं पुढे जाते, 15 पावलं पुढे जाते. तिथे एक शेतात बाई काम करत असते. तर तिचं मूल रडत असतं. ती त्या बाळाला आई पाहिजे असते, आईने घ्यावं. ते बोलता येत नाही. ते 3 महिन्याचं 2-4 महिन्याचं मूल लहान, ते रडत असतं. तर ही त्याला काय सांगते माहिती आहे? त्या आपल्या मुलाला सांगते ही, ते कॅडबरी पडली ना, ते खाली पडली, तो पडला ना, ती कॅडबरी पडली खाली. कॅडबरी काय म्हणाला तुम्ही? कॅडबरी कॅडबरी पडली खाली. ती पाण्यात पडली. ती चिखल लागला, त्याला पाणी लागलं. तर ते ना किटकॅटचं चॉकलेट त्या मुलाला नेऊन दे. तर तो मुलगा काय बिचारा बोलत नाही, लहान असतो. तो नेऊन त्याला देतो. ते गोड लागल्यानंतर ते खेळायला लागतं. रडायचं बंद होतं. काहीतरी गोड मिळालं त्याला काय. तर नाही, ही आई म्हणते बघ तो रडायचं थांबला की नाही. तेव्हा तो मुलगा आईला विचारतो, ते कॅडबरी पडलेली मला खाऊ नको म्हणालीस आणि त्या मुलाला का दिलंस? म्हणजे आपला तो बाळ्या लोकांचं ते कार्टून. तिने काय सांगितलं, तू रडतोय म्हणून. तो रडतो म्हणून दिलं. मग तो म्हणाला माझं पडलेलं मला तुला मी दुसरं कॅडबरी घेऊन देते, ते चिखलात पडलंय म्हणून. मग ही वृत्ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या दुःखाचा किंवा दुसऱ्याच्या याचा विचारच नाही करू शकणार. म्हणून दादा काय म्हणतात, जरा डोकावून बघा बाहेर, म्हणजे तुम्ही किती सुखी आहात हे कळेल. जोपर्यंत आपलं दुःख कुरवाळत बसलात तर तुम्हाला बाहेरचं काही समजा नाही. माटुंगा कल्चरल हॉलला दादानी एक वाक्य सांगितलं होतं की म्हणाले, तुम्हाला मी असं गुरुकृपेचं वस्त्र पसरलंय, ते सगळ्यांना कव्हर केलंय त्याच्यामध्ये. जर तुम्ही थोडे बाहेर गेलात आणि बघितलं तर ते कर्म टपलेलंच आहे. ते दुप्पट वेगाने तुम्हाला मारायला बसलेलं आहे. पण माझ्या गुरुकृपेच्या वस्त्रामुळे तुम्ही सगळे सेफ सुरक्षित आहात. तर वरचा कोणतो? चित्रगुप्ताची लेखणी तटस्थ आहे. का? तर तुम्ही गुरुकृपेच्या छायेत आहात म्हणून. मग एवढ्या जगातनं, एवढ्या लोकसंख्येतनं आपल्याला मुठभर माणसाला निवडलंय किंवा आपल्याला हे केलंय, म्हणजे आपण भाग्यवान आहोत का नाही, याचा तरी विचार करूया का नाही. मग आता तुम्हाला एवढे जगात इतके लोक आहेत, एवढ्याच लोकांना काय आवडलं सेमिनारला? हा जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्याला दादांच्या कार्याची किंमत कळेल. तोपर्यंत नाही कळणार. हे म्हणतात आपण तळमळीने केलं तशी पुढची पिढी करणार नाही. कशावर न करणार नाही, आमच्यापेक्षाही चांगलं करेल की. पण त्यांच्याबद्दल तुम्ही हे दाखवा ना, विश्वास दाखवा ना. आता मी अनिकेत बसला इथे, त्याला मी काय म्हणते विचारा नेहमी, म्हणलं दादानी जेव्हा आमच्याकडे कार्य सोपवलं तेव्हा आम्ही त्याला पात्र होतो का, हा विचार जर आम्ही केला तर आम्ही पुढच्या पिढीकडे तू असं करू नको, तसं करू नको का, त्यांचेही विचार चांगले असू शकतात. आहे तसे दादाने ऍक्सेप्ट केला. मग तसं आम्ही त्यांना पण तसंच ऍक्सेप्ट करायला पाहिजे, तरच हे कार्य पुढे जाईल. नाहीतर तू असं कशाला करतोय, तू तसं कशाला करतो, मग हे बोलतातच, मग कशाला करा असं म्हणतील की नाही, असं म्हणतील की नाही. म्हणून दीपक दादाने एक वाक्य सांगितलं होतं की दादा तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा तुम्ही भेटलात तेव्हा दादा तुमच्याशी कसे वागले हे तुम्ही आठवण ठेवा.
म्हणजे येणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही कसं वागायचं हे तुम्हाला दादाने आदर्श घालून दिलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित सांभाळलं किंवा सगळ्यांना प्रत्येकाकडे काहीतरी चांगलं आहे, पण ते ते घेऊन आपल्याला पुढे जायचंय. एकट्याच्याने होण्यासारखं हे कार्य नाहीये. तेव्हा आता अशी वेळ आली आहे की सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन काहीतरी मोठं कार्य करून त्यांना त्यांची मान अशी उंचावली पाहिजे आपण. ते सोडून तो काय करतो, हा काय करतो, तो काय करतो म्हणत बसलं तर काही होणार नाही. हे त्यांचं म्हणजे आपला तो माळ्यान लोकांचं ते कार्ट, ही साधी गोष्ट. मग आपल्याला आपल्या मुलाला चांगले कपडे घालावेसे वाटतात, आपल्या मुलाला जर चांगलं खावंसं खायला द्यावंसं वाटतं, तर इतरांचाही आपण विचार केला पाहिजे. हा. आणि आणखीन एक गोष्ट आली होती, ती एक राजकन्या असती. तर ती राजकन्या असती तर ती किती राजपुत्र दाखवतात, तर त्या राजपुत्रांच्या बरोबर ती लग्न करायला तयार होत नाही. तर राजा म्हणतो आता हिला कुठला नवरा आणायचा, हिला कुठला नवरा पसंतच पडत नाही, तर काय करावं. तर शेवटी तिचं लग्न आहे, ती वृत्ती अशी संन्याशी असती, तर ती साधूशी एका लग्न करून देतो. साधूशी एका लग्न करून दिल्यानंतर ती खुशीत असते. तर एक दिवस तो तिचा नवरा माधुकरी मागून येतो. माधुकरी मागून येतो आणि 2 भाकरी घेऊन येतो. 2 भाकरी मिळतात त्याला ह्याच्यामध्ये माधुकरीमध्ये. तर तो म्हणतो बायकोला सांगतो, एक ठेव आज, एक उद्याला ठेव. तर ती हसते. ती हसल्यानंतर तो नवरा विचारतो, तू का हसलीस? तर ती म्हणते, आता तुला काय सांगू मी, तू साधू संन्यासी ना, मग तू उद्याची कसली काळजी करतोस? उद्या माधुकरी मिळेल का नाही असं काय विचार करतोस? तू परमेश्वराचं करतोयस ना, मग तुझी चिंता त्याला आहे ना. मग उद्या तो माधुकरीमध्ये पुरणपोळी पण देऊ शकेल, भाकरी देईल कशावरनं. मग आजची भाकरी उद्या ठेवून शिळी खायची, त्याच्यापेक्षा आज पोटभर खाऊया, जो कोण उपाशी आहे त्याला देऊया. उद्या काय माधुकरीमध्ये मिळेल ते खाऊया. मग तो ती नवरा तिथे पाय धरतो, म्हणतो तूच माझे गुरु आहेस. म्हणजे ह्या गोष्टी गोष्टी नुसत्या वाचायच्या नाहीत. काही गोष्टी हे मी काय पेपर वाचते असं नाही, की मी काय फार हे करते असं नाही, पण कधी काय पाहिजे असतं ना, ते बरोबर पाठवतात.